फटाफट आपलं बँक खातं चेक करा, कारण राज्य सरकारने 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालाय। लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। बरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो। खात्यामध्ये हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केले। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली असून सकाळी 10 वाजल्यापासून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप पार पडत असून थेट महिलांच्या खात्यामध्ये आता दोन्ही हप्ते एकत्रित वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। सकाळीच महिलांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3,000 रुपयाची रक्कम जमा झाल्याचा मेसेज हा महिलांना येण्यास सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वितरित होत आहे। लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज जमा झालेला आहे। नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज हप्ता वाटप सुरू झाले आणि कोणत्या बँकांमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना आज पैसे मिळाले आहेत ते आपण पाहणार आहोत। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधताना बहिणींना ही मोठी ब्रेकिंग न्यूज दिली आहे। आपल्या मुख्यमंत्र्यांनी आजची तारीख ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी निवडलेली होती, त्यामुळे आजच्याच तारखेला महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळत आहे। अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर केलेला असल्यामुळेच आज पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। सकाळी 10 वाजल्यापासून बहिणींच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींनो, अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे की आज फक्त या 10च बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत आणि बाकीचे बँक खाते हे रद्द करण्यात आले आहेत। लाडक्या बहिणींनो, या योजनेचा निर्णय जेव्हा घेण्यात आला होता त्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 10 बँकांची यादी ही जाहीर केली होती। अगदी त्याच बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वितरित होत आहे। लाडकी बहीण योजनेसाठी बऱ्याच बँका या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे आजच 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचं काम होत असताना फक्त या 10 बँकांमध्येच लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वितरित होत आहे। सरकारकडून जी यादी लाडकी बहीण योजनेसाठी जाहीर करण्यात आली होती त्याच बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आहे। आम्हाला काही बहिणींकडून मेसेज आलेले आहेत की त्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 2 हप्ते जमा झाला आहे, म्हणजे 3,000 रुपयाची रक्कम ही त्यांना मिळाली आहे। लाडक्या बहिणींनो, अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा निधी मंजूर केला असल्यामुळे आता 10 बँकेमध्ये हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे परिपत्रक जाहीर केलं होतं त्याच जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू झाले। लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की नेमकं कोणकोणत्या बँकेची नावं ही सांगण्यात आली होती, कोणत्या 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा निधी हा सरकारमार्फत वितरित करण्यात येत आहे। जर तुमचंही खातं या बँकांपैकी एका बँकेत असेल तर तुम्हालाही लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपयाचा लाभ हा आज कोणत्याही क्षणी मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुमचं खातं हे कोणत्याही सरकारी बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सर्व लाडक्या बहिणींशी संवाद साधत असताना 3,000 रुपयाचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज जमा होणार असल्याची माहिती तर दिलीच, परंतु ज्या बहिणींचं खातं हे सरकारी बँकेमध्ये आहे त्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी देखील दिली आहे, कारण लाडक्या बहिणींनो, आता जवळपास 50% महिलांनी तरी ई-केवायसी प्रोसेस ही कंप्लीट केलेली आहे। त्यामुळे आता जेव्हा लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रोसेसची पडताळणी पार पडली तेव्हा आदित्यताईंनी म्हणजेच महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे
यांनी सरकारी बँकेमध्ये ज्या महिलांचं खातं आहे त्या महिलांची एक नवीन यादी तयार केली आहे आणि त्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी देखील सांगितली आहे. ती कोणती आहे ते देखील आपण पुढे पाहूयात. पण लाडक्या बहिणींनो, सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींनो, आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी थेट महिलांशी संवाद साधत असताना महत्त्वाच्या सूचना महिलांना दिल्या आणि महिलांसाठी आनंदाची बातमी देखील जाहीर करण्यात आली आहे. आज जवळपास 36 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत आहे. आता बँकांना सरकारकडून चेक देण्यात आलेला असल्यामुळे या 10 बँका ह्या महिलांच्या खात्यावर पैसे सोडण्यास सुरुवात करत आहेत. लाडक्या बहिणींनो, आपले अजितदादा पवार जे अर्थमंत्री आहेत त्यांनी 10 बँकांमध्ये पैसे वितरित केले होते, परंतु त्यामध्ये काही अटी देखील त्यांनी लावल्या आहेत. लाडक्या बहिणींनो, सरकारवरती आधीच कर्जमाफी, नमो शेतकरी आणि PM किसान या सर्व गोष्टींचं ओझं असताना लाडकी बहीण योजनेसाठी निधी हा सरकारने मंजूर केला. त्यामुळे हे पैसे फक्त गरजूच महिलांच्या खात्यात सोडण्यात यावे यासाठी अजितदादा पवारांनी एक आर्थिक नियोजन बांधलं आहे आणि त्या आर्थिक नियोजनावरून त्यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा फक्त या पात्र महिलांच्या खात्यामध्ये सोडला आहे. त्यामुळे नेमकं कोणत्या बहिणी यासाठी पात्र ठरल्यात, कोणत्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यात आलेला आहे ते आपण जाणून घेणार आहोत. कारण लाडक्या बहिणींनो, महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरेंनी हप्ता वितरित होत असल्याचं सांगितलं आहे, पण काही लाडक्या बहिणींना 1 रुपयाही मिळालेला नाही. काही महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालाय, तर काही महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला, तर काही महिलांना थेट 3000 रुपये म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही हप्ते एकत्रित मिळाले. परंतु महाराष्ट्रातील काही महिला अशाही आहेत की त्यांच्या खात्यामध्ये 1 रुपयाही जमा झाला नाही. मग हा प्रॉब्लेम का झाला? नेमका तुमच्या बँकेचा प्रॉब्लेम झालाय का सरकारने पैसे सोडलेच नाहीयेत? हे जाणून घ्या. कारण महिलांनो, आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 33 लाख महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होत असताना 9 लाख महिला तरी लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरल्या आहेत. लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी तर आली, पण एक धक्कादायक बातमी देखील समोर आली आहे. तर आता दोन्ही हप्ते एकत्र सोडण्याचा विचार सरकारने केला असताना सरकारने अखेर हप्ता वाटपाला सुरुवात केली असताना महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत, परंतु कोणत्या अटीवरून 9 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत ते पहा. लाडक्या बहिणींनो, आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी महिलांशी थेट संवाद साधत असताना KYC प्रोसेसमध्ये महिलांनी केलेल्या चुका स्पष्टपणे सांगितल्या आहेत. बऱ्याच महिलांकडून KYC प्रोसेसमध्ये सरळ एक चूक झाली आहे आणि त्या एका चुकीमुळे अनेक महिलांचे अर्ज हे पूर्णपणे बाद झाले आहेत. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट KYC प्रोसेसबद्दल विधान केलं. त्यामध्ये 9 लाख बहिणी अपात्र ठरल्याचं सांगण्यात आले. कारण लाडक्या बहिणींनो, जेव्हा बऱ्याच महिलांनी KYC प्रोसेस केली तेव्हा KYC प्रोसेसमध्ये त्यांनी आधार कार्डचा नंबर हा चुकीचा टाकला, त्यामुळेच त्यांचे अर्ज हे बाद झाले. तर काही महिलांनी नवऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा होता, तिथे स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकला. अशा अनेक चुका या महिलांकडून झाल्या आहेत. त्या गडबडीमध्ये झाल्या असतील किंवा चुकून झाल्या असतील, परंतु त्याच चुकांमुळे महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. लाडक्या बहिणींनो, जर तुमचं खातं या 10 बँकांमध्ये असेल तर तुमच्याकडून कोणताही प्रॉब्लेम झाला असला तरी देखील तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज हा येणार आहे. कोणताही प्रॉब्लेम न होता तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहेत. त्यामुळेच कोणत्या 10 बँका या लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी पात्र ठरल्या आहेत ते जाणून घ्या. लाडक्या बहिणींनो, सरकारने जेव्हा लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात केली तेव्हा महत्त्वाच्या बँका निवडल्या. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पोस्ट बँकेचा समावेश सरकारने केला. त्यानंतर महत्त्वाची असणारी दुसरी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. खाजगी बँक सर्वात मोठी आहे अशी HDFC बँक देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी पात्र ठरली आणि सकाळपासून पैसे हे HDFC बँकेमध्ये जमा होत आहेत. महाराष्ट्रातील 33 लाख महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित होत असताना युनियन बँकेचा समावेश देखील सरकारने केला.
इंडियन बँकेमध्ये ज्या लाडक्या बहिणीचं खातं आहे त्यांना देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत आहे. ज्या महिलांनी KYC प्रोसेस कंप्लीट केली आहे अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता हा इंडियन बँकेमध्ये मिळत आहे. बँक ऑफ बडोदामध्ये ज्या महिलांचं खातं आहे त्या महिलांच्या खात्यावर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन्ही हप्ते एकत्रित आज वितरित होत आहेत. लाडक्या बहिणींनो, जर तुमचं खातं ॲक्सिस बँकेमध्ये असेल तर तुम्हाला आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्या महिलांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आज जमा होत आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याचा लाभ आज मिळत आहे. लाडक्या बहिणींनो, खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही बँकांची निवड ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. त्यामुळे या 10 बँकेमध्ये अजितदादा पवारांनी चेक दिलेला असून हप्ता वितरणास सुरुवात झाली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांना थेट आदेश देण्यात आलेले आहेत. महिलांच्या खात्यावर सकाळपासून पैसे जमावायला सुरुवात झाली. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण KYC प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर अखेर हप्ता वाटपाला सुरुवात ही सरकारने केली आहे. थोडासा उशीर झालाय, परंतु महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. सरकारने निवडलेल्या या 10 बँकांमध्ये हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे आणि या 10 बँकांमध्ये अजितदादा पवार यांनी निधी दिलेला असल्यामुळे या बँकेमधून महिलांच्या खात्यावर पैसे सोडण्यात येत आहेत. महिलांच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याचा लाभ आज मिळत आहे. महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत असताना मागच्या महिन्याचे 1500 रुपये आणि आत्ताच्या महिन्याचे 1500 रुपये असे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3000 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाली आहे. महाराष्ट्रातील 33 लाख महिलांना आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैशाचा लाभ मिळत असून थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये आज रक्कम जमा झाली आहे.